पण आज रविवार दिनांक काय आज 3 3 ऑगस्ट ना 3 जुलै करा 3 जुलै 2025. आमच्या अंगात एवढे किडे आहेत की आम्ही आत्ताच लांज्यातून जाऊन आलो आहोत. सौरभ परब श्री सौरभ परब म्हणजे नॅशनल चॅम्पियन ऑफ व्हिली बाईक व्हिली त्यांच्यासोबत आम्ही भेट देऊन आलो आहोत. फोटो वगैरे काढून आलो आहोत. रेसिंग वगैरे पाहून आलो आहोत. आणि आता आमच्या अंगात एवढे किडे आहेत की आम्ही परत आलो तिथे सावतकडा बघायला. सावतकडा 7 खडे नाही आहेत कडा 7 खडे आहेत. परत वारणा यायचा हायपरला चालू कर आणि वारणा परत ये म्हणजे स्पीड मध्ये मोबाईल तुम्ही उठा. आता आपण चाललो आहोत मौत का कुवामध्ये. हे जरासं कॅमेऱ्याचे लागलेले आहेत. ओके आप भी ठीक आहे. अरे भेंडी सावकाश आहे. इथे व्हेरी ड्रिफ्टवाले रस्ते आहेत. इथे सायकलिंग करायची असेल तर डेथ सर्टिफिकेट रजिस्टर करून यावं सर्वांनी. हे खूप असे गोलगोल आहे. लक्ष्मण पुजारी आपले सहयोगी आणि सिद्धेश कानवडे दोघंजण आले आहेत आपल्यासोबत. आपण हे उलटा सुलटा रस्ता भेंडी पडला होता गोळो तिकडे मधनं एकदम डेंजरस रस्ता आहे. एकदम डेंजरस. अजून आपल्याला इथे खाली जायचं खाली. अरे भेंडी अरे 7 कडा एरी 7 कडा या मेलान काहीतरी दुसरीकडे आणला. आपण आता इथे 1-2-3 किलोमीटर चाललो आहोत तरी सुद्धा आपल्याला भेटलेला केळं. अरे भेंडी ब्रेक नाही लागत. केळं होणार आता आपलं आता भेंडी केळं. तर आपण पोचलो आहोत आपल्या 7 कडांवर. 7 कडा कुठे मालूम नाही पण आम्ही आलो आहोत. भेंडी सिद्धेश तानोडे हो सावकाश चौथाना. आता आम्ही आलो आहोत इथे येताना बोकळत आलो आहोत. पण जेव्हा आम्ही वरती जाणार आहोत ना इथून बाहेर जाताना तेव्हा आमचे लागणार आहेत. कारण तर आम्ही इथे आमचा बोरिया बिस्तरा ठेवतो आहोत. पाहू शकता तुम्ही बोरिया बिस्तरा. पाऊस आला की आमचे लागणार. आपलं हे घेऊन चला रेनकोट. आता आपण गॉगल घालून ब्लॉग बनवू. भेंडी नाच करते काय भाव. गाईज हॅलो गाईज वी आर इन गोवा गाईज. हे पहा व्हॉट इज इट. आपण वावला होतं अरे मरो जागी माझा पायथन इंटरनॅशनल पायथन. हॅलो गाईज आमचं केळं होणार आहे. केळं होण्याची शक्यता आहे. भेंडी आहे ना खय आणला रे केळा चप्पल घातलं असतं ना समज तर पाहू शकता तुम्ही. हा बघा धबधबा. अरे आपण चुकीच्या ठिकाणी लावली भेंडी. वा ब्युटिफुल हुई. सो प्लीज सर तिथे जाऊया आपण. इथून या मेरे सुन येवा. वी आर इन गोवा गाईस. वी आर गोवा. आता आपण चाललो आहोत जरासं पर्यटन करायला. भेंडी इथे पाय सरकलं तर आपलं केळं होणार आहे. अरे भेंडी मोठं हवरीलो तर पळायला काय. वाव सी दिस ब्युटिफुल व्हॅली. आता ह्याचा केळा होणार होता. पाहू शकता इथे असा सर्व काही असा व्ह्यू आहे. सर सावकाश इथं केळं होईल. तर आपण इथे एकदम सावकाश पाय ठेवून मळी आहे मासे मळी आहे. इकडं नाही कमी पाणी आहे तिकडं का केळा तिकडं. वाव सी दिस ब्युटिफुल व्ह्यू. अरे भेंडी झाला असता आता खेळ. तर पाणी पुढे खूप आहे. पॅन्टी भिजणार आहेत आमच्या पॅन्ट भिजणार त्यामुळे गो भेंडी असा आपला केळा झाला असता. पाहू शकता असं हे इथे
असा काही दृश्य आहे इथे. एखादो दगड पडलो तर गोळो होत गोळो. आणि हे काय फोडसा बिसा नाही ना, ते केळाच होय. एकदम ब्युटिफुल व्ह्यू. इतक्या उंचावरनं पाणी पडत आहे. इकडं पाणी खूप आहे. वा, दूधसागर झालाय पूर्ण, दूधसागर. हो, गॉगल. आय एम प्रोफेशनल ब्लॉगर, त्यामुळे गॉगल घालणं कंपल्सरी आहे. हां, त्याला झाळकटीतले सर्व रस्ते माहिती आहेत. तो झाळकटी मॅन आहे, लक्ष्मण झाळकटी मॅन. तो काही ना काही काढत असतो. ओ फोटोग्राफर, ओ ब्लॅक ब्युटी फोटोग्राफर. भारी दिसता रे. दरी आहे एकदम सेम, एक नंबर, एकदम कडक माल. मग मेला खोल असं जास्त ना, एक नंबर आहे. उजेडच येत नाही. एक नंबर आहे, भारी दिसत रे. कोण ह्या नाही द्या दुसरा म्हणते एक नंबर रे. फोटो काढूया. थांब थांब. भेंडी यार, किंग गाइस, किंग किंग.
सॅड स्टोरी. अरे मी याला भिजवलंस. सो गुड बाय 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 बाय. खायचा कडा 7 कडा 7. अरे आपण हाव काय अजून जंगल सफारी. अरे फुलपाखरू कॅप्चर झाला. फुलपाखरू होता. तर आजचा संडे आपला संडे झाला. उद्यापासून परत कामाला हमालीगिरी करायला चालू. काय ना हमालीगिरीची कामं उद्यापासून हमालीगिरी चालू. तर चलो आता पुढच्या रविवारी काहीतरी नाडागोडी करूसाठी. बस आजचा ब्लॉग खतम. चला हे धबधबा कसं वाटलं? हालत बेकार. लक्ष्मण कसा वाटला तुका वर येत? धबधबा एक्सपिरियन्स होता. खाली जाताना काहीच वाटलं नाही. धबधबा बघायला पण चांगला होता. जवळ सावतकडा असं नाव आहे याचं. पण 7 कडे आहेत. 7पेक्षा जास्तच आहेत. मोठे 7 आहेत. बघितला खुश बघितला खुश. डोळ्यांना क्षणिक सुख मिळालं. वर येताना आमची जी हालत झाली आहे ती तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. आणि कन्वर्ट झालं. इतका खाली जाताना एक मजा वेगळी होती. हाय. आता वर आल्यावर दुःख वेगळं आहे. दम तर एवढा लागलाय की कुणी ऑक्सिजन लावलं तरी जवळ ये. आता आम्ही मरा निला रे. सावतकडाचा निरोप घेतो. आणि आजचा ब्लॉग खतम. जय हिंद जय महाराष्ट्र. आजचा ब्लॉग खतम. जय हिंद जय महाराष्ट्र. जवळ एक झालं रे. हाय. चलत नाही ना हे गाडी येत नाही. घर परिणाम आहे. अरे पण एवढा अरे अक्को डोंगर